रामायणामधनं घेण्यासारखं काय अजून महिला माता तुम्हाला सांगतो. आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं, तुम्ही जर नवऱ्याला सांगा मायो माल 2 ग्राम ना बिनी काय कान मा बनायत ग्राम भर भी मन गया माने तुम्हाला सांगे लगीन करीन पस्ता हिरा ना माले कती पशी गो. काही काही बाया लग्न जोडणारच ना सुद्धा पिढीच ना उद्धार कर टाकतेस. माय जनक राजानं पोरगी देत असताना बघितलं होतं राजा दशरथ राजा आणि राजपुत्राला मी पोरगी देतोय आणि राजाच्या पोराला पोरगी दिली, पण तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास नशीब कधी कोणाला सोडत नाही. म्हणून आपल्या नशिबात आलेलं दुःख सहन करायची ताकद ठेवा, दुसऱ्यावर लादू नका, दोष देऊ नका. जगाची हो मालकाची बायको ती सुद्धा 14 वर्षाच्या वनवासाला जाते, मग तुम्हाला आपलं काय पडेल शे. आणि यांमागे बी बरं का, यांमागे बी मेन कारण असं शे, काय काही गोष्टी आपण रूढी परंपरा विसरत चालणत म्हणेन गोड वैरायना. काय गोड वैरायना, टायमिंग जर चुकला ना सगळा गोड होतो. नुसतं तुम्ही समजा 10:30 गाडी आणि गरज 10:30 वाजे घ्या, गाडी निघ गई कितला बी वरात करा, गाडी निघी गई, विषय संपी गया. जर तुम्ही संवाद आली येऊन उभा राहतात 10:30 गाडी बरोबर सापडते. वेळेला किंमत आहे, बरोबर आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात मध्ये सांगून गेलो ना, आपण नियमाचं पालन करत नाही. काही लोक लग्नाची तारीख काढतात, लग्नाची तारीखही धरतात आणि लग्नाचा वेळही काढतात 12:35. बरोबर आहे ना, 12:35चं लग्न आहे आणि लग्न खरंच 12:35 लागस का तुम्ही. 2:30 वाजले, 3 वाजले, 2:45 वाजले, ओ म्हणा बाप. तुम्हाला असं वाटत ना, बाकी ना बारी बरी सांगतो महाराज 12:35 असा पोरी नाचेल 3 वाजे घ्या तो बँड बंद नाही, राखेल टाकीन छेल गाय दे त्याले 3 वाजे घ्या तो नाचणार त्या. अरे सोपी गोष्ट आहे ना दादा. सीता मैयाचं आणि प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं ना. सीता मैया प्रभू रामचंद्रापेक्षा सीता मैया 4 बोटीनं उंचीला कमी होती. मग फुलार टाकत असताना सीता मैयाचा हात पुरत नाहीये प्रभू रामचंद्रांच्या गळ्यापर्यंत, आणि प्रभू रामचंद्रांना कळत होतं की सीतेचा हात माझ्या गळ्यापर्यंत पुरत नाहीये, डोक्यापर्यंत. पण मी जर मान खाली घातली तर समाजाला संदेश असा जाईल की जगाचा मालक सुद्धा बायकोच्या पुढे झुकला वाकला. म्हणून प्रभू रामचंद्र तटस्थ आहेत, सीतामैयाचा हात पुरत नाही. 14 सेकंद चाललं हे. लखनजीनं बघितलं माझ्या वहिनी साहेबांचा हात पुरत नाही, माझा भाऊ मान खाली करणार नाही. लखनजी आले, पाय धरले प्रभू रामचंद्रांचे पाय धरल्याच्या नंतर प्रभूनं खाली बघितलं. भाऊला बघून नाही, पण भाऊतला अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली हात केल्या बरोबर लखनजीनं सांगितलं वहिनी पटकन फुलार टाका म्हणे, उरकावा पटकन. मग फुलार टाकला. किती ठरलेल्या टायमिंग नुसार फक्त 14 सेकंद लग्न लेट लागतंय, तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. आपलं 12:35 ना लगीन जर का 3 वाजायला लावसो ते आपले कितला वर इसणार राहील. सुखाची अपेक्षा काय करतात तुम्ही, देवाला कसं काय दोष देऊ शकतात. बऱ्याच गोष्टी अशा शास्त्रामध्ये सापडतात, आपण शोधलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. बऱ्याच गोष्टी जगामा आपले सरळ दिसतीस त्यामा सापडी जातेस, फक्त शोधता आलं पाहिजे. मी एक उदाहरण नेहमी देस. जसा आपला विषय होता की लोक किडे पाडतात त्यांच्या नादी लागायचं नाही. थोडं फॉर एक्झाम्पल हा लाईट लावलाय आपण. लाईट कशासाठी लावतो बाबाजी, लाईट कशासाठी लावतोस आपण, उजड करासाठी. बरोबर आहे ना, सोपं आहे. लाईट आपण उजड करासाठी लावतोस. बाबाश्री तुमले मान्यशा नाही, उजड करासाठी लाईट लावतोस. पण आपण जटे चांगलं करायला जाऊ ना, लाईट लावायला जाऊ ना, जटे उजड करायला जाऊ ना, तटेच किडा पडतस. बरोबर आहे की नाही, तटेच किडा पडतस. पण किडा असले बहीण लाईट बंद वस का, कारण त्याला माहिती आहे किडा उजीव घेत रातभर जगतीन, पायटे मर जातीन बोया मनीषीन किडाशनीकडे ध्यान नाही देऊ. बरोबर आहे ना. किडा करणारशनीकडे ध्यान नाही देऊ. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हनुमंतरायांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय, त्यांच्या कथा ऐकून त्यांच्या कथा वाचून आपल्याला जगायचं कसं ते समजतं, आणि ते वाचलं पाहिजे तर समजतं. बरं नाही ते बाकीना सांगता इथला आमले टाइम शे का, ओ आप्पा इथला टाइम शे का. एखादा माणूस सांगस महाराज झोप जितली किती राहस काय, अरे हो आप्पा एक दिन असा झोपशे बड गाव उठाडी तरी उठाव नाही रे. जवळून टाइम शे तवलून जागेले नाही ते झोपे घ्या का कायम न झोपेल राहायचाच माणूस, कितला का उठाटत नाही. मग कितल्या का आरामात आप्पा 2 शब्द चावी बोलिले वत आता वय चावी नाही आता मरेलोर काय चावीन तो. विठ्ठल 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 विठ्ठल
आमचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण पहिले तुमले विचारले होत्या कीर्तनना टायमिंग होता 9 ते 11. मी येले 9:15 नाही 9:22 मी आठी येले. पण कीर्तनना टायमिंग असा रास विना धराय आठे पंचपदील सुरुवात होणे का तडीन 2 तास कीर्तन रास मना माहितीप्रमाणे. मनात येईन तुम्हाला अभ्यास जास्त होते मला नाही माहिती. मग बरोबर आहे ना बाबा. विना पंचपदील सुरुवात होणे तडीन 2 तास रास ना बाबा. मग यासने 9:15 चालू कर दिलं होतं कारण 9:22 मी येऊन होतो. यासने विठोबा रुक्माई चालू झालं म्हणजे तुम्हाला मनकडे 15 मिनिटं राहिल्यात. काय करू आता तुम्ही सांगा काय करू. अर्धा तास हा थोडं राहिले तिथलं वाट देऊ बा असं नाही काय हरकत नाही. मी एवढ्यासाठी विचारून घेतो की भाई ऐकणाऱ्याची क्षमता आहे की नाही. नाहीतर तुम्ही माझ्या अगोदर येऊन बसले असताना थकले असताना म्हणून मी विचारून घेतलं. मला सांगायला काही अडचण नाही. माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे इथलं मटेरियल दे जायला शेतात मला किरात सांगायला लाव तरी सांगसो मी. हा किरात सुद्धा सांगसो. तुम्ही म्हणच्यात सांगा ना महाराज पण कीर्तन 2 तास ना रास 3 तास ना पिक्चर रास आखी रात ना तमासा रास. त्यामुळे मर्यादा पाडणी पडत. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना साधकांनी प्रश्न केलाय. नाथबाबा जर आम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाथबाबांनी सांगितलं जर देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला जे आवडेल ते करायचे. मग देवाला काय आवडेल आम्हाला सांगशाल का नाथबाबा? नाथबाबा सांगतात हो सांगतो. मग काय ऐका ना अभंगाच्या आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. समाधान बाबा एक नंबर. भारी चाल घेतली. म्हणणारा वाजणारा चांगला पाहिजे मन विचित लागस. भजनी मंडळ बी साधा साधा बिचारा पण गरीब लोक शेत चांगला शेत गावना शेत बेटा घरी सर नव्हते 2-4 जण घर न ते घर न रासू घर ना अवतराय ना माणूस कव बी दूर आहे देस बाळा ना अवतवाला वाटत दखनी पैसा दिन रावण्या करणार घर न कसं आहे कव बी दूर आहे देस माणूस. भारी काम आहे. आणि बिझनेस न बिचारास ना इथलं सोपं कारभार रास त्यासले काही दुसरं स्वार्थ बी राहत नाही. उजी वगे त्यासले 1100 पावती पाड्या आमले साहित्य सुत्य लागत नाही का. चांगलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावं नाही मनाबद्दल. काय काय लोक असा विचार करतात महाराज आहेत ना त्याच ना महाराज महाराज असेल बळाई मारतच भाऊ. बळाई करा आणि मारणे पडस. बरोबर आहे की नाही. चांगलं राही ना ते बळाई मारीन माणूस. चेतन बाबा खरं आहे का नाही.
चुकीला व्यक्तीने थोडी बरं आहे. हे व्यासपीठ असं आहे ना, इथं सत्याचीच बडाई मारावी लागते. वायबार खोटान बडाई मारू नये अडे. हा पण बडाई मारान टाइमले बी हुशारी मा मारू बा. प्रसंगलेच बडाई मारू आणि योग्य राही ना तवच बडाई मारू. एक भाऊन लगीनले 10-15 वर्ष घ्यात मनकडे उन्हा म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय बायको बायान कटकट करत भाऊ म्हणे. अरे यार सोपं आहे ना रे भाऊ. जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल तुझसाठी एवढी राब राब राबस दिनभर तुला काम कर असं तू सकाळमा आंघोळले गरम पाणी सकाळमा चहा नाश्ता जेवण दोन्ही तिन्ही टाईम. ती बिचारी मायबापना त्याग करेल तुला दोन शब्द प्रेमना बोलाल काय हरकत छे म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिनात एकच शब्द सांगू वाह चहा एक नंबर बनेले खुश. बरोबर आहे की नाही. दुसरं काय लागत बाईन जातले ज्या नवरान करता माय थकनू त्याला मनात नाही चहा आवडणी मनात ना जेवण आवडणं जेवण वा भाजी भारी बनली बुवा आज नाही तरी बाईना थकवा दूर होई जास. बरोबर आहे की नाही. सोपं आहे ना. घरमा दांगडूच मिठी जातील. जर कधी इथलं बी सांगा ना फक्त दिनभर मास सांगू सकाळी मग उठीन फक्त इथलं सांगा ना काय बी उभो लोकेश ना घरमा गंध आंगळोस आपण काहीतरी पुण्य करेल मन मायबापनी का अशी बायको भेटणे माले बस दिन सुख ना तुमना ताणच नाही दिनभर ताण नाही टाईमवर बडे भेटी तुमले फक्त बडाई मारता यायला पाहिजे. ती मायले काय अपेक्षा राहा आपला करते तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेल. हा तुम्ही फक्त आता लगीन माझा ऑन दिन एकाच माय बाया कितलं सोनं घालतीस माल ग्रामभर बी नाही इथलं तिथलं बी नाही तिचं सोनानं पोत्र सुद्धा नाही अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माय फिरी नंतर फक्त इथलंच सांगा फोटो काढ राहतो ना आपण बट्ट्या बाईस मा तू एक नंबर दिखी राहील तू काय घेत सोनं चांदी काहीच बनवू नको तिथलावरच 8 दिन खुश राहते बहीण. गणच बाईस कडे देख पण तुले तोडच नाही होता एक नंबर दिखी राहते तू खुश. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. तो भाऊ मनकडे उन्हा म्हणे महाराज 10-15 वर्ष घ्यात पण बाई काय ऐकत नाही काही रे लढाई करत म्हणतात दादा सोपं आहे रे बाईने चहा दे नका सांगू चहा काय भारी आहे जेवण दे नका सांगू जेवण काय भारी आहे म्हणतं बाई खुश व्हायचं असते बी बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा राहत गोड 2 शब्द गोड बोलायला पाहिजे म्हण नवरानी. अहो भाऊ ना ऐकली ना त्याच दिन घर घ्या बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे बाईने जेवण ताट पुढे ठेव यान पहिलाच घास उचला बापरे आज भाजी काय भारी बनेली बाईन बरेल तांब्या डोकार उडी फेका 15 वरीच जाय खावाड राहून मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी काय राहणार नाही पहिले विचारले हो मग भाजी कोण घरनी शास मुख लागले सुधरत नाही कशी बडाई मारू काय पहिले विचारले हो विठ्ठल 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 विठ्ठल. देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. नामाचा उच्चार रात्रंदिवस पण नामाचा उच्चार झाला पाहिजे. रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही या पण आहे वेळ तोपर्यंत तरी केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. काही काही लोक म्हणतील महाराज आमले वेळच नाही हो टाइमच राहत नाही हो दिनभर काम राहत. काम जरी करणं शेतीनं काम करणं शे बहिणी सोन किंवा तुम्ही सकाळी मग उठीशने तुमले काम लागे उठण्यात म्हणजे पाणी तापाडणं शे आंघोळ करणे शे चहा करणे शे आई बट काम कोण करत तोंड का हात पाय हा चाला ना काम पाय करतस आणि कामधंदा हातवरी वय जास ना तोंडले फक्त काय जास्त खावा टाइमले त्रास होतोय फक्त. मग जोपर्यंत आपण कामधंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय कामात काम काही म्हणा राम राम. काम करत असताना अंतकरणापासून देवाची भक्ती करायची नामचिंतन करायचं नाही का. रात्रंदिवस सांगितलंय रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे. पण आपली भक्ती अशी आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतकरणापासून मग ती क्षणभर जरी असली तरी. कारण आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर का असेना पण अंतकरणापासून असलं पाहिजे. अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. आता आपले आमचे कीर्तनकार सांगतात भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे. कीर्तनमा एक नवीन भाऊ गेलो होता त्यानं ऐकलं ना तेवढंच घर घ्या. कीर्तनकार सांगते हिंदू धर्माना लोकेच ना हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे. आज पाहिजे हरिपाठले सुरुवात आंघोळ करली नाही हरिपाठ करायला सुरू करत त्याने
तिथलंच पाठ होतं त्यानं पहिला अभंगाना 2 चरणे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साध येल्या हरिमुखे म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा कवय देव बेटी. हा तिथलाच पाठ होता तढेत फिर येतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साध येल्या हरिमुखे म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा. बाई हुशार होती. बाई तर किचन रूम मा याराय मारी पिंट्या तुन बापले म्हणा पहिले हरी पाठ करले म्हणा नाही त्याच्या डोस दिले म्हणा. अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इथं क्वेश्चन आहे. साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा? नाथ बाबा भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर. या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा? जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो. म्हणले पुरावा आहे का? अरे हजारोच्या हिशोबानं पुरावा देऊ शकतो म्हणला नाथ बाबा. पण सोप्या भाषेत मी नाथ बाबांची पायाची धुरही बनू शकत नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी उदाहरण म्हणून ठेवतो भिल्ल समाजाची शबरी माता. जास्त वेळ त्याच्यात घेत नाही. भिल्ल समाजाची शबरी माता गुरुजींनी सांगितलं बेटा या अरण्यामध्ये येणारा परपुरुष दुसरा कोणी नसेल, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. जगाचा मालक तुला भेटायला येईल या शब्दावर विश्वास ठेवणार रात्रंदिवस अंतःकरणापासून फक्त देवाची भक्ती आणि वाट बघत होती. काय हे कब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरी राम जी का वन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. बाग में मैं जाऊंगी कलिया चुन लाऊंगी अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की ताली में चंदन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. वाट बघत होती. जगाचा मालक आला सुद्धा. शबरी माताला दर्शन दिलं. पुढचा विषय सांगणे नाही, व शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून अंतःकरणापासून देवाची भक्ती केली बाबा. हो, आणि रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती. साधकांनी सांगितलं पटलं आम्हाला, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू. पर देव ऐक ना, रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव आमच्या जवळ देवाला आवडेल का? देवाला आवडेल का? नाथबाबांनी सांगितलं हा तर पहिला प्रकार सांगितला. जर देवाला अजून आवडावं वाटत असेल तर अजून दुसरा पुढचा प्रकार ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. तुळसी माला गाळा गोपी चंद टेळा. 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 दये जीवा श्री मंदिर
देवाला आवडणारा दुसरा प्रकार सांगितला, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशी किती प्रिय, किती प्रिय आहे तुळशी. जर तुम्ही तुळशी धारण केली, जर सांगायचं म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं, तुळशीच का आवडली. कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती, सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोनावर चोराची नजर असती, पण तुळशी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते. आकू सांगू का, जर गावग्यात बहिणीसोन एसटीना प्रवास करेल शे आणि जर का रात होई गई, संध्याकाळी होई गई, तुम्हाला गयामा जर का मंगल पोत राही नाही, ते तुमले पंगरी पुंगरी राहणं पडस नाही. माय एखादा नालाय की थोडी निघ जाई. कितलं समायशे, कितलं समायशे. बरं समजा ते तोडता तोडताना ते पोत लईन पै घ्या, ते बरं आहे. त्याने देव पोट मग चाकू गाली डांगडो शेकानी आहो. हा, सोनं धोकादायक ठरू शकतं. तुम्ही म्हणशात महाराज तुम्हाला बोटे म्हणा डुप्लिकेट शे तो बहिणीवर ओरिजिनल गाली ना असं रात पाटले पिरी का माणूस. तुळशी माळ किती, मी इथला येडा आहे का. कारण युट्यूबवर माहीत पड जाई ना डुप्लिकेट येत असं, पण मागे पयाव नाही गाडीन मागे तिथलं कट करली जात रे आपपासून. यासनामुळे मग घर म्हणतात ती घुस बऱ्याच गोष्टी म्हणा काही बोलाय जाते करून मन बापनी माल बसाले ना, का रे तुला अक्कल शे का म्हणे, तू घर म्हणे गोष्टी बी कीर्तन मग सांग देस म्हणे. आता जर दुसरा क्लिप मग सापडणार ना तुला कोम चाडसूच म्हणे. मी गणच कंट्रोल करस, पण म्हणा जेवढा काही बी राहत नाही सांगायच जास्त मागाई. मी बी असा विचार करत बा लोक 50-50 द्यायला लागत, काय दपाड करू बा. तुळशी किती प्रिया. सोन्यावर चांदीवर देवाचं प्रेम नाही या, हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या, पर तुळशी देवाला किती प्रिया, किती प्रिया. एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूबला बऱ्याच लोकांनी, मला सांगायला आवडतं. सत्यभामा आईचं आहे ना, स्वतीच्या सौंदर्याचा गर्व झाला होता, अभिमान झाला होता. माझ्या एवढं सुंदर कोणी नाही या असा स्वाभिमान झाला होता. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नये. नारद महर्षी गेले, म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटला. म्हणले हो, पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये ह्योच पती पाहिजे असेल तर काय करावं लागेल. म्हणले ह्योच पती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल, पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल. मग म्हणले पती दान करा. म्हणे कोणाला. म्हणे साधू संतांना. मग एक काम करा ना, साधू संत कोण आहेत. म्हणे तुम्हीच येत ना. म्हणे हा, मग आपल्या इथं तर तुम्हीच संत आहात. म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते. म्हणले दिला दान. आले भगवंत कृष्ण भगवंत, जात होते सत्यभामाच्या महलाकडे. तोपर्यंत नारद महर्षींनी सांगितलं, देवा तुमच्या पत्नीनं मला तुम्हाला दान मध्ये दिलेलं आहे, आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही, तुमच्यावर माझा अधिकार आहे, मी सांगेल तसं करावं लागेल. म्हणले काय करू. म्हणले चला माझ्यासोबत. जेव्हा नारद महर्षी घेऊन जात होते, 16,108 बायकांमधनं 16,106 बायका जवळ आल्या. म्हणले का ग तुझा एकटीचा नवरा होता काय, एकटीनं दान करून दिला, आम्हाला विचारलं का. सगळ्या बायका रागवायला लागल्या. सत्यभामा म्हणे एक एक बी दान का ना तरी बी मुख कट टाकते म्हणे. या म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचंय, काय करावं लागेल. जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल, ज्याला दान केलेलं आहे त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागेल ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत घ्या. म्हणले मागा ना, काय मागायचंय. म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे, कारण नारद महर्षींना जिरवायची होती. आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे. देवाला एका तराजूमध्ये बसवलं, 16,108 बायकांचं सोनं ठेवलं. 16,108 बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. तुम्हाला असं वाटत होई ना आपला पण 2-2, 3-3 तोडाशे देवण्या बायकाच पण कितलं होय, 10-10 तोडा होई बुवा. नाही बरोबर बहिणी वन तर देवण्या बायका होत्या. देवण्या आपला बराच देव बिल असं संध्याकाळी डिंग डांग करत येतं, ते कितलं बनवते. देवण्या बायका होत्या, देवण्या बायका होत्या. सोनं कितलं राहीन तीस ना पान महाराजजी, किती सोनं असन. तो एवढा मोठा दाता जर मित्र येतोय अपेक्षेनं, तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असन कल्पना नाही करू शकत आपण. दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, त्याच्या बायकाकडे सोनं कमी असन का. हो, तरी सुद्धा देव नम्र होता. आपला पण काहीच राहत नाही, आपण आवरावतच नाही.
अर्थात ते बोलायला नाही पाहिजे, पण बटाच ना पाय पडीन माफी मागीन. बोलू का आपला पण कितलं रास असं राग नाही या तुमले. राग नका दर्जात गरीब पोरे आहे. खरं खरं सांगा न सवय त्या मग बोलायचं ना आपण नंतर सांगतात ते जड घे आमल्या असं. आपला पण काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. आपला पण कितलं रास माहितीये का? बिग 2 बिग वावर, बांड्या बोड्या 2 बैले, दुसराच ना चाकी मागीन गाडा झुपेल रास, 2 शेंबड्या पोरेन 1 चिपटी बायकोन शिवाय काहीच राहत नाही. आपण आवराव तसंच नाही. आपण आवराव तसंच नाही. हो. एवढं सोनं महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. 16,108 बायकांचं सोनं ठेवलेलं होतं. सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा. मग रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तुलसीवनात एका दासीनं जाऊन सांगितलं, आई साहेब सत्यभामा आईने देवाला नारद महर्षींना दान केलं. आता नवरा परत घ्यायचाय, देव आपल्याला परत घ्यायचाय, पती परत घ्यायचाय. पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं आहे, जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. म्हणले आई साहेब 16,108 राण्यांचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही. रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तिथून उठत असताना एक तुलसी पत्र घेतलं. एक तुलसी पत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीचं पान ठेवलं. 16,108 बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला. किती प्रिय हो तुलसी, किती प्रिय. आणि जर एवढी प्रिय देवाला तुळस असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे? का नाही घालाय पाहिजे? जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाकीच्यांचा प्रश्न आहे, महाराज तुमना माडकरी बी आमना गाव माहिती त्याच दर्जा वाटे निघतस आणि आम्ही बी खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतस. भाऊ तू आटे ना दर्जा सांग राहणार तटे ना जरा वेगळा शे रे आप्पा. तो दर्जा कसा देखील शे तू. विठ्ठल 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 विठ्ठल. मी इथंच थांबणार आहे कारण 11:30 वाजलेत. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता तुलसी घालायला का सांगतो मी तुम्हाला? हा सगळे कामधंद्याची लोक आहेत नाही का, लोक बी थकी जायले तस. हा नाही तुम्हाकडे देखील आवरे मी नाही थकेले अजून, पण ते कसं चांगलं बी नाही वाटत बा इथला टाइम, त्यामुळे लवकर मोडली होता आज आपण. चालू देऊ आखू चाल देऊ म्हणजे तुमनं म्हणणं असं तुम दाढी कशाला घे ना आम्ही बिडी चेटाली होती. चांगलंय आता सापडी जायला कितला बी गो मारल्या माले. तुलसी माल धारण करायला का सांगतो? तुलसी माल धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे. अजून सांगू का? तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात. मांस मच्छी खाणं गलत बात आहे. पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे, गलत आहे. माळ घातल्याच्या नंतर खोटं बोलणं सुद्धा पाप आहे. माळ घातल्याच्या नंतर आईबापांची सेवा झाली पाहिजे, हे नियम आहेत. तुळशी माळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्या नंतर पतीची सेवा झाली पाहिजे, पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, पतीने सुद्धा पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ही तुळशी माळचे नियम आहेत. आणि ह्या नियमात जर जगलात ना, ह्या नियमात जगलात तर तुका म्हणे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. वेळ नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय. तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला? तुळशी माळचे नियम आहेत की आपण मांस मच्छी खायची नाही. बाकीचं जाऊ द्या, संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी किंतु परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जातं. पण माळ घातल्याच्या नंतर मटण मासा खाऊ नाही, तिथलांसाठी माळ घालणे रास. तुमले वाटस का बहिणी माळ घालले असं? आज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकेले माय. हनुमान जयंतीशे, हनुमान जयंती रोज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकले येले. आज ना नंतर सकाळपासून माळा घालली सु आता बट बंद चालेल का बहिणी? हा तुम्हाला सांगतो, हा
तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका. आता जर मी मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली ना, आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझं मायबाप सांगणं. पण मी जर माय सांगायला सुरुवात केली ना, आमच्या महाराज मंडळी माझ्या सकट बरं नुसतं याशले दोष दिन चालावणे मी बी स्वतः येस त्यांना मा. जर आम्ही तुम्हाला चरित्र सांगायला सुरुवात केली ना मायनं, तर पहिलं पहिलं गीत निघस आमना तोंड माई आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. कशासाठी म्हणतात माहितीये का? तुमना पोरगा जर आजारी पडला ना, रात्मा 4दा दिनभर कितल्या बिथं केलं राहिना तरी रात्मा 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याला जास्त तापते नाही बरं यावी. तुमना पोरगाना अंगमा जर पायमा काटामुडी घ्या तरी तुम्ही रात्मा 4दा उठी माय मन पोऱ्यानं पायतेने सुजी घ्यावी. म्हणजे तू न पिलो आजारी येते ना, अंगमाना ताप तुले सैन होत नाही माडी. तू न पिलो ना पायमाना काटा तुला सैन होत नाही. दुसऱ्यानं पिलू कापीन खायचा तुला दयेना सागर कस काय म्हणाना. योग्य आहे का ते? पहिले तर मी पुरुषांना नंतर सांगतो, महिला मातांना सांगतो. तुम्ही आजच्या नंतर, आज रविकिरण महाराजांना ऐकलं, आजच्या नंतर शपथ घेते माझ्या चुलीवर मी मटण मासा शिजवणार नाही अशी तुम्ही शपथ घ्यायची. चालेल ना? चालेल ना? बाकी नाही बाया तू ना बट पटच व पण हाय नाही पट सामले. बहिणी म्हणून तुम्ही बंद कर द्या ते. तुम्ही जर रांधानं बंद कर दिन ना, या कावानं बंद कर देतीन. तुम्ही जर कधी याला ना सांगले आज नंतर आपला घरला यायला नाही ते बनणार नाही, याशने काय हवा याला येतील. तुम्हाला ऐकत नाही का? या ऐकत नाही गणच बहिणीच ना ऐकीच नाही. या भाऊशनी सगळी बहीण घर जाऊ ना बंद कर देईल शे. त्या का मटण मासा सोडवत नाही का? फक्त तुम्ही सांगा. हो पण नेमकी उपाय द्याशी तुमले बंद करा सांगो. तुमनीच उपाय द्याशी 3 दिन आहे ना काय माय डोकाला हातलाय पडत माय व तोंड बी पट मजानं जायचं माय. तू ना 3रा दिनले तोंड मजानं होई जास. अहो काका कवय काय तैले ना बाजार बंद करी काको. आजच्या नंतर शपथ घ्यायची. आज हनुमंत जयंती, हनुमंतरायांचा जन्म उत्सव आहे. आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही. रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकून आली आता बंद. चालेल ना? शपथ घ्यायची. चालेल ना? मायच्या तुम्ही सोडा माया हो. आको सांगू का तुमले, जर तुमची ताकद असेल ना, त्रास किती द्यायचा हो महाराजजी? त्रास किती द्यायचा दुसऱ्याला? जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा. दुसऱ्याला त्रास किती द्यायचा? स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा. जर आमचे संत सांगत असतील की 84 लक्ष यवनीमध्ये तुम्हा आपल्या सगळ्यांना यायचंय, 84 लक्ष यवनीमध्ये फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय, मग आज ज्या बकराले ज्या कोंबडाला तुम्ही असं उलटा करी टांगेन कापी राय ना, मग पुढला जन्म आपला बी शे. त्यामा आता तुम्ही त्यासले उलटा टांगीन कापीन खाय राहणार ते आपले उकडता पाणी मग बुचकाईन खातीन. हा पण सहन करायची ताकद असेल तरच तेवढं पाप करा. पहिले तर पाया पडून सांगेल मांस मच्छी खाना गलत बात आहे. शेवटचं सांगेल एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला. मी नेहमी सांगतो खाटकीकडे बकरीनं बघितलं आणि हसायला लागली. खाटकीच्या हातात सूर्या, खाटकी कापायला जातोय बकरीला, तरी बकरी खाटकीला बघून हसत होती. खाटकीला राग आला, का ग बकरी, अगं तुला काही अक्कल आहे का? अगं काही क्षणात मी तुझ्याकडे येणार आहे, काही क्षणात तुला कापणार आहे, काही क्षणात तू मरणार आहे, तरी हसते, तुला मरण्याचा डर नाही का ग? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा काही क्षणात तू कापशील, तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे, तू मला कापायला येतोय, काही क्षणात मी मरणार आहे, मग तरी तू हसते, तुला मरण्याचा डर नाही का? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा मरण्याचा डर आहे, काही क्षणात तू कापणार आहे, पर हसायला येतंय त्याचं कारण असंय. म्हणले काय? अरे खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय, तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? फक्त कल्पना करायची, घरी जाऊन विचार करा. ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण, त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का? बददुवा. तुमच्या लेकराला जर का नुसतं एक काना खाली वाजवली तरी तुम्ही 3 दिन लढाई करतेस बहिणीवर. काय काय बाया वरीच भर पुरावती आडग तिडग बोली. म्हणजे तुम्हाला पोरगाले चापट मारेल, तुमले सैन होत नाही, दुसरा पोरग कापीन काय जाय राहणोत. आपण तुमले सोपं करी सांग, यासले नंतर समजावसो, पहिले तुमले 1.5 वरीच जाय ना दरेली मी दतिंग तुमले बोला ना. पण काही बाकीने बिचाऱ्या म्हणे माया बहिणी माळा टाकले ते सुधरी जातीस, माणसे विमुखला सुधरी जातास, बाकी नाच करते काय अपेक्षा ठेवाने. म्हणजे मी तुमले चुकीनं नाही म्हणा, पण यासनाकडे सांग राहिनो, चांगला माणूसले एक सबतवर गुण लाग जा. जुना लोकेशनी म्हणे अच्छे को एक बार और गद दखाबा तुम ना विचार, मी एकला यायला मी कसाला बोलू.
घड्यात माळ घातली पाहिजे. आपल्या पोराला त्रास होताना आपण सहन करू शकत नाही, मग दुसऱ्याचं पिलू कसं काय कापून खातो? आपल्याला कोणी अधिकार दिलाय? आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवले. आपण मुक्या प्राण्यावर दया केली पाहिजे. काय अलगणशा चांगलं चांगलं, बरोबर आहे की नाही? इथलं भारी भारी शे आपण ते घरनी गायनी दूध, घरनं म्हैसनं दूध ते डेअरीवर लाई देत त्या पैसा सॉरी मासालीशनी खातच. यातले हुशार म्हणशात का तुम्ही? मन नजरमा प्युअर येडा मालाव. घरनं दूध डेअरीवर लाई देत त्या पैशाची पेमेंट होईने का मासालीशनी खातच. गंदा नाही ते याम ना महाराजच कडे इथला आनंद रास ना महाराज. या जुना म्हातारा बिचारा सप्ताह करत फिरत पहिले कंटिन्यू जर 2-2, 3-3 सप्ताह आहेत, 15-15, 20-20 दिन घर जावाल भेटे नाही. आणि 15-15, 20-20 दिन नंतर मग आमनी माय वाटत की बाबानी आमना महाराजी माय मन माय वाटत की मन बाबानी मन मालकी माय दूध आटा ठे मन माय बासुंदी बनाय ठे बाबा आणि त्या संगीत जेवण ना आनंद म्हणजे आई उदाहरण म्हणे सांगा ना बटा महाराजच नशी आहे. मन माय सांगे मन बाबाले ल्याव माय एवढी वाटी तुम्ही प्या नको मी बाहेर गणनेतात फेडस तू पेऊ का. कितला आनंद आमना महाराजच ना. आणि या मटन मासा खाणारच नाही. बाईन पुढे मासा लाईन टाकात का त्या ताटणी बाईन पुढे ताट ठेव का त्या ताटणीकडे असा तीर पदक काय रे बाई बट्या डोक्यात चेल काय दिले तू ते. नाही ते आमना बासुंदी पापडेवालाच ना कसं रा ले तू पेऊ का नाही हो माय तुम्ही प्या नको मी बाहेर पिराज तू पे. कितला आनंद शे असं खाणारच नाही माय काय रे बाई बट्या डोक्यात चेल काय दिले. जसं खाल अन्न जैसे खावे अन्न वैसे होय म्हण. जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. म्हणून दादा खात असताना आपण जेवणाला बसलो ना आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे की मी जे अन्न भक्षण करतोय हे कोणाचा हालहाल करून खात नाही असं आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे. ते अन्न आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर 11:30 झालेली आहेत. जास्त वेळ तुमचा घेणं योग्य नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांच्या खरं तर ह्या कीर्तनामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसरात सगळं मिक्स समाज असतो. म्हणजे वयस्कर बाबा पण राहतस, तरुण भाऊ पण राहतस. मग तो कीर्तनला काही वेगळा आनंदही जास नाही का. आणि इतका भारी ऐकतस बटान बटा ध्यान लाईस नाही हो. मग आमनं विचित लाग जास सांगणारच ना हो. महिला माता तुम्ही पण चांगलं आयोजन पण भारी केलेलं. आयोजकांनी खूप भारी नियोजन केलेलं. चेतन बाबा साऊंड सिस्टम उठू नका थांबा थांबा ना इथलं दकी गेंद जरा सण करता काय ako बटी घरी बसा, शिलगी बसा, गेली बसा, पुयान बसा, करता खाली बसा. आंघोळ करणं. कीर्तनाचा नियम आहे बरं का. जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नसतं. हां मी नेहमी कीर्तनातून सांगतो जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नाही. कीर्तनातून का उठायचं नाही ते एखाद्या कीर्तनात सांगितलेलं आहे मी. आला प्रसंग तर सांगू कारण वेळ भरपूर झालेली. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या अवघामध्ये मी जर पदरावरनं बोलतो व्यसनमुक्तीवर बोलतो. बोलण्यामध्ये एका शब्दात तोल जातो. काही तरुण बहिणींना माझं बोलणं काही तरुण बहिणींना माझं बोलणं पचत नसेल. महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करतात आणि काही शब्दात तुमचा तोल जातो बोलण्यामध्ये. ताई मी अगोदरच सांगितलं बुडत हे जण ना देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही काही माझे दुश्मन नाहीत पण माझ्या धर्माचे आहात, माझ्या बहिणी आहात, माझ्या माया आहात म्हणून मी हक्काने बोलतो. आपला गरमा बोलेल कवा बी चांगला रास गरमा कान टोचेल बरोबर आहे की नाही. दुसरा येईन बोली जाई त्यानं मुसडं फोट टाकसू मी. हां मग म्हणा माया बहिणीले दुसरा कसं काय बोलतील मीच बोलसू. म्हणून बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल तर माझ्या बसलेल्या तरुण बहिणींना सांगेल ताई माझ्या शब्दानं जर तुझं मन दुखावलं असेल तर तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करशील. इथं बसलेले तरुण भावांना सांगेल दादा मी मटण मासा खाऊ नका या विषयावर बोलत असताना जरा तोल जात असेल माझा पर फक्त पोततिडकीने एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही माळ घातली पाहिजे. यात माझा काही कोणता स्वार्थ नाही आहे. फक्त एक रिक्वेस्ट असेल बोलण्यात जर माझा एका शब्दात तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगेल दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत. इथं बसलेले टोपीवाले माझ्या बापासारखे बाबा आहेत. त्यांना सांगेल बाबा आणि माया हो माझ्या शब्दात जर तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोऱ्या नसेल मला दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा.
कारण मी इथे तुम्हाला दुखवायला आलेला नाही, न कळत माझ्या शब्दानं तुम्हाला जखम केली असेल, सगळ्यांची पाया पडून माफी मागतो, जाहीर माफी मागतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा